पालक मित्रांनो, मुलं जन्मताच हुशार नसतात. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही आणि चांगलं घासल्याशिवाय चमकत नाही. हिऱ्यालाही पैलू पाडल्याशिवाय पर्याय नाही. मग जर का तुम्ही घासलं तरच तुम्ही चमकणार आहेत. जर का तुम्ही मेहनत केली, जर का तुम्ही कष्ट केले तरच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला यश मिळणार आहे. नमस्कार, मी प्राध्यापक नवनाथ गीते. महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी, पालक आणि शिक्षक बंधू भगिनींचं मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमीच्या अर्थातच आपल्या सर्वांच्या लाडक्या व्यासपीठावर सहर्ष असं स्वागत करतो. मुलांचे संस्कार, मुलांचं शिक्षण आणि मुलांचं करिअर आणि भविष्य याच्यावर आपण खास करून बोलतोय. आपल्या सर्वांना माहिती आहे की विद्यार्थ्यांना आता घडवणं खूप महत्वाचं आहे. खरंच विचार करा बरं, आपली मुलं कशात अडकलेत? आज आपली मुलं अडकलेत मोबाईल मध्ये. आज आपली मुलं अडकलेत टीव्ही चालणाऱ्या सिरियल, त्याच्यावर चालणाऱ्या गेम्स, त्याच्यावर चालणारे अनेक प्रकारचे व्हिडिओज. आपली मुलं अडकलीत आता मार्क्स मध्ये. मार्कांच्या मागे पळतायत. तुला किती पडले, शेजारच्याला किती पडले, शेजारच्याला किती पडले. आज आपण मार्कांच्या मागे धावतोय. पण पालक मित्रांनो, खरंच विचार करा, कुठंतरी आपल्याला शिफ्ट होण्याची गरज आहे. आता मोबाईल नाही, आमच्या लेकरांच्या मेंदूला खाऊ देणारं पुस्तक त्याच्या हातात पाहिजे. आज पुस्तकामधून त्याच्या मेंदूची विचार करण्याची क्षमता बदलणार आहे. जसं भूक लागल्यावर त्याच्या पोटात काहीतरी जायला पाहिजे, तसं मेंदूला काहीतरी खाद्य पाहिजे. म्हणून आता आपल्याला पुस्तकाकडे जावं लागणार आहे. आता आपल्या लेकराला टीव्ही ऐवजी आपल्याला अभ्यासाची सवय लावावी लागणार आहे. अभ्यासाची सवय नसेल तर अभ्यासाची सवय आपल्याला थोडी थोडी लावायची आहे. मग पालकांपैकी कुणीतरी एक जण वेळ देऊ शकत असेल, शेजारी कुणीतरी चांगला त्याचा अभ्यास घेत असेल, तर त्याचं नियोजन करावं लागेल आणि ते 100% करा. त्याची गरज आहे. आता आपल्याला फक्त मार्कांच्या मागे धावून चालणार नाही, कारण स्पर्धेचं युग आहे. तुम्ही आज बाहेर बघितलं, खूप स्पर्धा आहे. दरवर्षी स्पर्धा परीक्षामध्ये तुम्ही पहा, मग जेई असेल, तुम्ही नीट असेल, MBAच्या त्या सगळ्या पात्रता परीक्षा असतील, पुढे UPSC MPSC असेल, सगळ्या परीक्षामध्ये आज दिवसेंदिवस खूप स्पर्धा वाढतेय. आणि या स्पर्धा जर का वाढत असेल तर आपला चॅनल जो काम करतोय इयत्ता 3री पासून तर इयत्ता 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी, तर माझं काम आहे पालकांना सांगणं की आता काय करणं अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांना विचार करण्याची सवय आपल्याला लावायची. फक्त रट्टा मारून काही होणार नाही. पोपटपंची करून, फक्त गोकमपट्टी करून काही होणार नाही. विचार करण्याची सवय पालक मित्रांनो आपल्याला लावायची. आणि आपल्या लेकराला जर का ही सवय लागली तर त्याचं आयुष्य बदलणार आहे. मोबाईल आणि सोशल मीडियाचं व्यसन तुमच्या पाल्याला लागलंय का? आपला भैया, आपली दीदी सोशल मीडिया शिवाय त्याच्या किंवा तिच्या हातामध्ये पुस्तक असेल तर 5 मिनिटंही त्याच्याशिवाय राहू शकत नाही का? सोशल मीडिया शिवाय. जरा टेस्ट करा, जरा पहा, आणि या अडचणी असतील तर 100% मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमीच्या तज्ञांसोबत बोला. माझा नंबर तुमच्या सोबत कायमच आहे, 70 58 34 75 81. मुलांचे शिक्षण, मुलांचं संस्कार, त्यांचं भविष्य आणि त्याच्या करिअरवर आपण खास करून काम करतोय. कधीही फोन करा. योग्य दिशेचा आणि मार्गदर्शनाचा अभाव तुमच्याही पाल्यामध्ये दिसतोय का? आपल्याला ते बदलण्याची गरज आहे. वाढत्या स्पर्धेची तयारी तुमची नाहीये का? आज विचार करा, नुसत्या NMMS साठी 55 करोड रुपये महाराष्ट्र शासनाने मागच्या एका वर्षामध्ये वाटले. आपल्या पाल्याला किती मिळाले? आपल्या नातेवाईकामध्ये कुणाला तरी स्कॉलरशिप मिळते, कुणाचं तरी नवोदयमध्ये सिलेक्शन होतं, आपल्याला त्या ठिकाणी मत्सर द्वेष वाटायला लागतो. पण आपल्याही लेकराची ही तयारी करावी असं तुम्हाला वाटत असेल तर मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमी आपल्यासाठी आहे. आपल्या लेकराला संस्कार, शिक्षण आणि करिअरच्या प्रत्येक पायरीवरती तुम्हाला मार्गदर्शन हवंय.
आणि ते मार्गदर्शन आम्ही त्या ठिकाणी पुरवतो. आपल्याला लेकराला चांगल्या सवयी लावायच्यात, त्याचं आयुष्य बदलायचं. आम्ही आपल्याला कायम सांगत आलोय सातत्याने मार्गदर्शन महत्वाचं असतं. तज्ञांचं अचूक मार्गदर्शन, सराव महत्वाचा आहे. आणि जर का तुम्ही आता मोबाईल मधून थोडंसं टीव्ही मधून त्याला बाहेर काढा, जर का तो आता 3री मध्ये असेल, 4थीच्या स्कॉलरशिपची त्याला थोडीशी तयारी सुरुवात करून द्या. 4थीत असेल स्कॉलरशिपची तयारी करा. 5वीत आहे त्याला नवोदयची तयारी करू द्या, सैनिक स्कूलची तयारी करू द्या. 6वीत असेल 7वीची तयारी करू द्या स्कॉलरशिपची. 7वीत असेल 7वीच्या स्कॉलरशिपची तयारी करू द्या. 8वीत असेल NMMS परीक्षेची तयारी करू द्या. प्रत्येक टप्प्यावर त्याला काही ना काही एक स्पर्धा परीक्षा द्या, जेणेकरून त्याचं इकडलं लक्ष कमी होईल आणि तो जरा प्रश्नांसोबत खेळत, त्याच्या 4 पर्यायांसोबत खेळेल. तुम्हालाही माहितीये पुढे साधं पोलीस व्हायचं असेल तरीही स्पर्धा परीक्षा आहे, हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मग आपण दुर्लक्ष करू नका. आणि आपल्याला ते हँडल होत नसेल तर 100% आपण मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमीला या विद्यार्थ्याला जॉईन करा, आपल्या पाल्याला जॉईन करा. त्याचं भविष्य आणि त्याचं आयुष्य सुरक्षित करण्याची जबाबदारी आपली स्कॉलरशिप अकॅडमी घेते. आज आपल्याला सातत्याने संकल्पना खूप चांगल्या होणं महत्वाचं आहे. शाळेत शिकवताना विद्यार्थ्याचं वर्गात लक्ष नाही, घरात आला की घरात लक्ष नाही, खेळायला गेला की मित्रांबरोबर लक्ष नाही, मग लक्ष द्यायचंय कुठं आपल्या पाल्याला? त्याचं लक्ष आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन, त्याचं फोकस आपल्याला एक करायचं असेल तर आपल्याला निर्णय घेण्याची गरज आहे. त्याला कुठंतरी स्पर्धा परीक्षेच्या या वातावरणात आणण्याची गरज आहे. आणि योग्य वेळी हे केलं तर हे शक्य आहे. सामान्य कुटुंबातून आलेली अनेक मुलांची उदाहरणं तुमच्याही परिसरात असतील. जसं की आता काही वर्षांपूर्वी टीना दाबी UPSC मध्ये टॉपर आल्या होत्या, सामान्य कुटुंबातून आलेल्या आहेत. होऊ शकतं आपल्या या महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक गरीब कुटुंबातून, जिथं खाण्याचे वांदे होते 2 टाइमच, अशा सामान्य परिस्थितीत येऊन अनेक मुलांनी आपलं आयुष्य घडवलं. तुमच्याही मुलाचं आयुष्य असं घडवायचं असेल तर आत्तापासून आपल्याला 4थी 7वी स्कॉलरशिप, 5वी नवोदय, 8वी NMMS या शासनाच्या, त्याचबरोबर अनेक प्रज्ञाशोध परीक्षा आहेत, त्यांना बसवा, घडवा. याचं ऑनलाईन मार्गदर्शन आपण वर्षभर करतो. परिस्थितीचा बाऊ करू नका. परिस्थिती नाही, तयारी महत्वाची आहे. तुम्ही तयार असाल, आप सिर्फ चलने का हौसला रखिए, आप सिर्फ चलने का हौसला रखिए. ऐसे मुसाफिरों का तो रास्ते भी इंतजार करते हैं. कधीही कॉल करा, नंबर तुमच्यासाठी आहे 70 58 34 75 आणि 81. इयत्ता 3री ते 10वीच्या विद्यार्थ्यांचं शिक्षण, त्यांचे संस्कार, शालेय स्पर्धा परीक्षा, भविष्य आणि करिअर विषयी नवीन नवीन व्हिडिओ मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमीला येतच राहतील. आपण या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू, धन्यवाद.